पावशेकाला आपण पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पावशेकाला थोडीशी मिसफिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली, परंतु तदनंतर चांगलं रिकव्हरिंग पाहिलं आपण. 2 धावा तिथे मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्या. चला कॉमेंट्री बॉक्स समोर आपण जास्त वेळ उभे राहू नका. आजच्या दिवस रात्रीतील सेकंड लास्ट मॅच विश्वनाथ आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय फलंदाज संतोष. आपल्याला ही 2 सलामीवीर जोडी पाहायला मिळत आहे आणि षटकाला सुरुवात करतोय पप्पू माली. पुलटा चेंडू ऑन साइड टर्न गेला डीप मध्ये. कुठलाही शत्रक्षक नाहीये जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूवरती येऊन पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगली रेडिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्यांदा ही दुहेरी धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. भारतीय विलेनुसार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 1 वाजून एक्झॅक्टली 40 मिनिटे झालेली आहेत. धामणगाव प्रीमियर लीग ऑनसाइडला हू केलाय मात्र मिस्टामिंग फटका हवेत केला. शत्रक्षक चेंडू चालली नंतर जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेरचा हा झेल होता आणि पावशेकाला पुन्हा एकदा दुहेरी धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. तिसऱ्या चेंडूवरती ही दुहेरी धाव आपण पाहिली आणि संघटित असं 6 या आकड्यावरती जाताना आपण पाहतोय. आई गावदेवी प्रसन्न धामणगाव प्रीमियर लीग आलेल्या सर्व खेळाडूंचं, पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. DPL मध्ये अख्खा धामणगाव केलेगा हा संदेश, हा उद्दिष्ट घेऊन मात्र या ठिकाणी एवढ्या चांगल्या प्रीमियर लीगचं मात्र आपल्याला आयोजन पाहायला मिळालं. आणि फिंगर फलंदाज इथे मात्र या ठिकाणी बास झालाय. कॉडवे यांची मात्र त्या ठिकाणी जोरदार अपील पाहायला मिळाली आणि हिमेश मालीने मात्र कुठल्या प्रमाणे एस्टेनच्या पाठीमागे चूक केली नाहीये आणि झेलबाजच्या स्वरूपात अर्थात यष्टिरक्षकाने मात्र चेंडू कॅरी केला आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्स संघाला फलंदाज विश्वनाथच्या रूपानं. तर 6 या आकड्यावरती पहिला विकेटचं पतन होताना आपण पाहायला मिळालं. पहिला धक्का उमसाई स्पोर्ट्स संघाला लागत असताना 6 धावांचं योगदान देऊन विश्वनाथ इथे मात्र या ठिकाणी माघारी परतला. एकूण 4 चेंडू त्यांनी फेस केले. पप्पूला मात्र मिळणारी पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळालं आणि पावशेकाला या ठिकाणी नवीन फलंदाज सुंदर पाटील आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतो आणि जर सुंदर पाटीलने जर सावकारची हॅट्रिक पूर्ण केली तर गौतम पाटील याच्या वतीने तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. पैशांचा वर्षाव. लो फुटाची नॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जगली मिडऑफच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. दुहेरीचा प्रयत्न तिथे मात्र संधी निर्माण झालेली आहे. फलंदाज मात्र त्या ठिकाणी सुंदर पाटील बाद होतील. दुसरा धक्का लागत असताना या ठिकाणी ओम साई स्पोर्ट्स संघाला तर ओव्हर कंप्लीट झालेला आहे. तेच मात्र या ठिकाणी श्याम भुईर आमच्याकडे इशारा करतायत की पहिल्याच षटकामध्ये पाहू शकाल 2 40+ जे खेळाडू आहेत ते मात्र या ठिकाणी बाद झाले आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र इथे संपन्न झाला. प्रथमतः विश्वनाथ बाद झाले, 6 धावांचं त्यांनी योगदान दिलं. तदनंतर सुंदर पाटील आले, त्याने फक्त आपल्या संघाला 1 धावेचं योगदान दिलं आणि 1 धावेचं योगदान दिल्यानंतर ते मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाले आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय फलंदाज नितीन पाटीलला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिला जातोय. आजच्या रणनीतील ही सेकंड लास्ट मॅच, यानंतर तुम्ही आजच्या रणनीतील अंतिम सामना या ठिकाणी पाहणार आहात. तर नक्कीच मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. निर्मित स्फोट विरुद्ध शिवांश 11. सर आपण दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतो आणि दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज हिमेश माली यांच्या चेंडूमध्ये. चेंडू हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाहू शकाल मिकादा सध्या बालाजी चषकामध्ये मात्र अतिशय चांगली कामगिरी करतोय आणि ऑन स्ट्राईक वरती पाहतोय संतोष
तिथे मात्र सज्ज आहेत. संतोषसाठी मात्र इथे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी दिगंबर पाटील आणि गौतम पाटील यांच्या वतीने तब्बल 500 रुपये कॅश प्राईज दिले जाणार आहे. पर 6 साठी 500 रुपीज. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन आणि पहिल्या चेंडू पाहिला तर आपण निर्धावन हिमेश मालीने आपल्या षटकाला सुरुवात केली. योग्य ती लाईन त्याच्याकडून पाहायला मिळाली. हो पुन्हा एकदा मात्र राऊंड द विकेट आले. ऑन साईडला टेंगऱ्या चेंडू मात्र जबरदस्त साईडने ट्राबदला बिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती झेप पावतोय. एका धावेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. परंतु मित्र म्हणजे जेवढी स्ट्राईक नितीन पाटील असेल तेवढा मात्र कुठेतरी त्याचा फायदा उमसाई संघाला मात्र मिळू शकतो आणि त्याच अनुषंगाने या चेंडूवरती एकच धाव सुंदरनं मात्र संतोषनं पूर्ण केली आणि या सिंगलच्या वतीने धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लोज पिक्चर तुम्ही पाहू शकाल. बॅटरचे तुम्ही हावभाव पाहू शकाल. नितीन पाटील जो ऑन स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज आहेत. ओहो मनगडी फटक्याचा वापर तिथे मात्र केला गेला परंतु परफेक्टली वाईट यॉर्कर लेथ. हा बॅटल खूप छान होता. एकीकडे नितीन पाटील तर दुसरीकडे हिमेश माली. एकीकडे अनुभव तर दुसरीकडे टॅलेंट आणि पंचाचा मात्र या ठिकाणी बायचा इशारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण या रणनीतीचा विचार केला तर एकूण 10 सामने कव्हर केले आणि यानंतर शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. निर्भीड स्फोट विरुद्ध शिवांश 11 आणि आज शेड्यूल थोडा उशिराने सुद्धा मात्र सुरू झाला होता. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पहा. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे जर पदिलित करण्याची जर देखील गुणवत्ता असेल तर तुम्ही कितीही मोठ्या फलंदाजाला शांत ठेवू शकता आणि ते हिमेश माली यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बॉलिवूडमध्ये पाहिलं तर हिमेश रेशीम या नावाचा कलाकार पूर्णपणे त्यांनी नाव लौकिक केलं आणि आता मात्र हा हिमेश माली आपल्या गावाचं नाव लौकिक करत असताना कंट्री क्लबच्या माध्यमातून मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे खेळ सादर करतो आणि आज या प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही लीग गाजवत असताना इज अ बॅटर इज अ बॉलर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात 2 धावा त्याने खर्च केला. आव्हानाच्या स्वरूपाने 1 धाव खर्च केली. शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. फलकावरती फक्त 10 धावा 2 गडी बाद. इथे मात्र बाहेर रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय आणि पाठवलं बोर्ड लाईनच्या बाहेर. पंचाचे 2 हात हवेत आणि हा फटका प्रॉपर सिग्नेचर फटका नितीन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मॅक्सिमम मॅक्सिमम 2 षटकांचा केली ते मात्र संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि रिव्हर्स फटका म्हणजे नितीन पाटील यांची ओळख आहे आणि तोच फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि निलेश चोरगे सांगता की मी कोचिंग केली आणि त्याच अनुषंगाने मात्र फटका नितीन पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. हरकत नाहीये. नितीन पाटील आपण जर विचार केला तर मात्र हंसिका स्पोर्ट्स संघटनेच्या माध्यमातून काय जबरदस्त त्यांनी स्पर्धा गाजवल्या. भिवंडी तालुक्यामधील ज्या आपण ओपनच्या स्पर्धा पाहायचो त्यावेळी हंसिका स्पोर्ट मोगाव या संघाचं नाव नक्कीच उच्च पटलावरती नेण्यामध्ये नितीन पाटीलचं तेवढंच योगदान आहे. आणि तोच खेळाडू आता मात्र आपल्याला अगदी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो. या वेळ थोडंसं कमी खर्च करायला लक्ष असू द्या कारण यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये हिमेश मालीने एकूण 8 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सूरज गुलवी आता मात्र सुरुवात करतोय. वडपे विलेज टोकाकडून आपल्या षटकाला सुरुवात करेल. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आली आणि सूरज गुलवीचा आपण जर विचार केला तर मात्र या ठिकाणी स्विंग इन डिलिव्हरी. ओ माय गॉड डायरेक्ट हिट जर झालं असतं तर मात्र चित्र काहीतरी वेगळं असतं. यष्टीरक्षकांना थोडीशी चूक झाली आणि त्याचमुळे फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी रिक्स उचलली. डेंजर झोनकडे नितीन पाटील तिथे मात्र नक्कीच मार्गस्थ झाले होते परंतु पंचांच्या बायचा इशारा तिथे मात्र पाहायला मिळाला. आणि हा रिप्ले पहा. जीवाची पर्वा न करत असताना अगदी डेंजर झोनकडे मात्र वेगाने त्या ठिकाणी नितीन पाटील मात्र मार्गस्थ झाले आणि एक्झॅक्टली 1 धाव तिथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा गुलवी ओहो इथे मात्र पहा पुन्हा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन थोडंसं कमी आहे परंतु डीप पॉइंटला मात्र खेळाडू तैनात आहेत. चांगलं क्षेत्रक्षेत्र त्याच्याकडे पाहायला मिळालं आणि या ठिकाणी पहा ती गाई संकटात नाही. हे दृश्य हे वाक्य आपण एखाद्या एक्सप्रेस हायवे वरती वाचत असतो
आणि ते दृश्य इथे मात्र पाहायला मिळाले. आणि इथे मात्र पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. फटका पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे मात्र जोडला होता. परंतु फिल्डिंग पहा, फेक पहा, अगदी चांगला एंड कडे विकेट किपर हिमेश मालीने पहा चेंडू परफेक्टली गॅदर केलं आणि खूप दूरवरती राहिला नितीन पाटील. आणि अशा रीतीने रनआउटच्या स्वरूपात तो मात्र या ठिकाणी 2 माघारी परततोय. भरपूर काही त्याच्याकडून अपेक्षा होती आपल्या संघाला, परंतु फक्त 7 धावांचं तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि खूप मोठी चूक नव्हे तर मी तर म्हणे की घोड चूक तिथे मात्र नितीन पाटीलने केली. आणि त्यात अनुषंगाने मात्र त्याला आता मैदान सोडावं लागेल. त्याची तुम्ही हावभाव पाहू शकता, किती निराशेचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चांगला लय मध्ये होता, चांगली फटके तो चांगले चेंडू मिडलिंग करत होता. आणि असं वाटलं होतं की मात्र एक चांगला स्कोअर कडे मात्र तो वाटचाल करेल, एक चांगली धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये त्याचं चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नसतो, जे घडतंय ते मात्र आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कुठलाही कारण सांगू शकत नाहीयेत. न्यू बॅटर इथे मात्र स्विंग इन डिलिव्हरी. आजचा दिवस रात्रीचा जर आपण खेळ पाहिला तर खरोखर सूरज गुलूने गाजवलाय एक्झॅक्टली गोलंदाजीच्या पटलावरती येत असताना. या अगोदर सुद्धा मात्र सूरजनं चांगली गोलंदाजी केली आणि पुन्हा मात्र त्याच्याकडून हा स्पेल सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र फ्लॅट डिलिव्हरी लो फुटा चेंडू ऑन साइड टर्न केलाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून. गॅप खूप मोठा होता आणि त्याच अनुषंगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. राऊंड द विकेट नाली पाहू शकाल. फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं. पाहू शकाल डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खूप मोठं अंतर होतं. आणि पाहू शकाल अगदी अल्ट्राटेक सिमेंट जो कटआउट्स आहे त्याला जाऊन मात्र या ठिकाणी चेंडू धडकलाय. आणि हा चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अजून मात्र या ठिकाणी लिडिंग एज चेंडू हवेत होता, परंतु चेंडू शॉर्ट फायलीकडे ट्रॅव्हल झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव तिथे मात्र कंप्लीट झाली. आणि या एकेरी धावेच्या माध्यमातून धाव फलकावरती आपल्याला 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला या पण नाणेफेकीसाठी विराज 11 आय थिंक निर्वी स्पोर्ट विरुद्ध शिवांश 11 या 2 संघादरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रजनीमधील ही अंतिम लढत. स्लोअर होता ऑन चलाव मात्र उचलला फटका हवेत आहे. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते, परंतु चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर सूरज गुलवीनं अप्रतिम सुरुवात या षटकाची केली होती, परंतु षटकाचा अंत मात्र थोडंसं कडवट पाहिलं आपण. कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च केली होती सूरज गुलवीने, परंतु मागील 3 चेंडूचा आपण विचार केला तर 9 धावा त्याने खर्च केल्या. आणि एकूण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. हा चौकार पहा, अगदी पायांच्या रोखाने चेंडू हाताला होता, अगदी प्लिक्सचा अंदाज या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चेंडू मात्र भरपूर वेळ हवेत होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर आज झेल होता. आणि त्याच अनुषंगाने एका टप्प्याच्या एका बाउन्सवरती चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 9च्या धावगतीने आतापर्यंत 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तरी जर अशा तऱ्हेने जर धाव फलकावरती धावा येत राहिले तर एक्झॅक्टली 40 आय थिंक अंडर 40 आकडा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळू शकेल. परंतु या स्लॉग ओव्हर मध्ये पाहूया कशा रीतीने मात्र फलंदाजी पाहायला मिळेल. शेवटचं षटक आणि गोलंदाज हरीशच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हरीश पाटील कुठल्याचा चेंडू होता, परंतु वेगवान चेंडू, परंतु शॉर्ट पॉइंटला फिल्डर सज्ज आहेत. 1 धाव. चेंडूने बॅटमध्ये हलकासा स्पर्श पाहिला, पण तेच पंच आम्हाला सांगत असताना पंच परेश महाजन आणि पंच गोकुल पाटील ऑन फील्ड पंच आहेत. या स्पर्धेसाठी पाहिले तर 4 पंचांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आणि 4ही पंचांच्या वतीने चांगलं कार्य या धामणगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कट करण्याचा प्रयत्न, परंतु गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक्झॅक्टली या शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला आणि 1 धाव तिथे मात्र पूर्ण गेली. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल जर धावा येत राहिले तर मात्र जास्त नुकसान मात्र होणार नाहीये मायरा स्पोर्ट्स संघाला. कारण या अगोदर मायरा स्पोर्ट्स संघाने एक सामना जिंकलाय आणि ओम साई संघ मात्र कुठेतरी विजयाच्या शोधात आहे. तुम्हाला विजय शोधावा लागेल, प्रयत्न करावा लागतील, सर्वजणी धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. परंतु ज्याप्रमाणे भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय मायरा स्पोर्ट्सच्या वतीनं, एक्झॅक्टली 4 प्रॉपर गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. पप्पू मालीने पहिल्या षटक घातला फक्त 7 धावा खर्च केला. हिरमेश मालीने दुसरा षटक घातला, त्यांनी 8 धावा खर्च केला.
तर सूरज गुलवीनं तिसऱ्या षटक हाताला 10 धावा खर्च केल्या आणि त्या तिन्ही गोलंदाजी पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र हरीश पाटील सुद्धा चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो. या चेंडूला आपली दिली पंच केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द नाईट म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जम्पिंग जबाक शॉट ठोकला हा षटकार. पहा अगदी दोन पावलांच्या दोन्ही पायांवरती मात्र पाहिलं तर पूर्णपणे वजन त्याने ट्रान्सपोर्ट केलं होतं. पहा रिप्ले पाहू शकाल, असं वाटतं की वारंवार रिप्ले पाहू शकाल. जेम घेतलं त्या ठिकाणी आणि काय पंच केलाय. व्हॉट अ स्ट्रोक, आकाशाला व्यवस्थित घालणारा हा फटका आणि त्याच्याकडे सर्वजण पाहतच राहिले. काय जबरदस्त मात्र कनेक्शन. मॅच बॉल आलेला आहे धावफलक्यावरती षटकाराच्या साह्यानं. आता मात्र 35 या आकड्यावरती एक सन्मानजनक धावफलक्यावरती आता मात्र संघ पोहोचलाय. त्या संघाचं नाव आहे ओम साई स्पोर्ट धामणगाव. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 2 चेंडूमध्ये एक्झॅक्टली एकाच मोठा फटका. 40 अप. मॅचला मजा होऊ शकेल. हो लिडिंग एक चेंडू हवेत आहे. छत्रशेख मात्र चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतायत. जेटमेट चुकीचा वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड टर्नक आहे आणि चेंडू मात्र लॉक स्टॉपच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. काय सुरुवात केली होती हरीश पाटील परंतु पुढील 2 चेंडू ते एक्झॅक्टली 10 धावा फलंदाजाने पूर्ण केला. पाहू शकाल लिडिंग एज होती. शॉर्ट फायलेकच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू वेगानं लॉक स्टॉपच्या बाहेर निघून जात असताना 39 धावा फलक्यावरती. अजून एका चेंडूचं खेळ येणं बाकी. हा पटका सुद्धा हवेत केला. स्कायर झेल आहे. छत्रशेख तिथे जजमेंट करतायत परंतु चुकीचा जजमेंट. 2 धावा कंप्लीट. 3चा प्रयत्न होईल. 3 धावा तिथे मात्र पूर्ण होतील का परंतु नाहीये. परफेक्ट फेक आणि यष्टिरक्षकाने मात्र उडवलं त्या ठिकाणी दांड्या आणि अशा रीतीने मात्र शेवटच्या चेंडूवरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपन्न होता. सर ओम साई स्पोर्ट संघानं एकूण गडी गमावले 3 धावा जोडला 41 आणि विजयासाठी 42 धावांचा लक्ष्य उभा समोर ठेवलाय मायरा स्पोर्ट संघासमोर. तर आजच्या रणनीतीतील शेवटची लढत निर्वी स्पोर्ट विरुद्ध शिवांश 11. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत आणि नाणेफेकी संपन्न करतील माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. सन्माननीय संदेशजी भुईर आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील आजच्या दिवस रात्रीतील शेवटची लढत इथे मात्र आपण पाहणार आहोत. या दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल शिवांश 11 आहे तर दुसरीकडे पाहू शकाल तुम्ही निर्वित 11 आणि आपण भुईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी इथे संपन्न करीत आहोत. शिवांश 11 संघाचे संघाने कॉल देत आहेत. धामणगाव प्रीमियर लीग असं त्यांचं म्हणणं होतं आणि टॉस जशी मागणी होती तसंच पुरवठा पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती पुन्हा जाऊन असताना आपण व्हायचं आहे. आजच्या रात्री शेवटचा सामना आहे आणि टॉस तुम्ही जिंकलेला आहे. काय करता निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आतापर्यंत तुमच्या संघामध्ये असं तुला वाटतं की एक्झॅक्टली एखादा असा क्षेत्र आहे की तिथून आमच्याकडनं चुका घडतायत? असं काहीच नाही. फिल्डिंग आमची पॉवरफुल आहे आणि या समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40-45. तुमच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू कोण आहे मी स्वतः आहे. आणि तुमच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या संघाला? माझ्याकडून खूप अपेक्षा आहे बॉलिंग लाईनला. तर चांगली मॅच होईल. येस. तर की तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बॅटिंग करायचे आणि जर तुम्ही नाणेफेकी जिंकले तर तुमचं निर्णय काय असतं? आम्ही पण बॅटिंगच घेतली असती. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तर बॅटिंग करता 4 षटकामध्ये एक्झॅक्टली कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. हा तुमचा कितवा सामना आहे? दुसरा. पहिल्या सामन्यामध्ये काय झालेलं आहे? पहिल्या सामन्यामध्ये जे चुकी झाली असतात ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. तर इथे चुकी सुधारायची असेल तर त्या क्रमवारीमध्ये आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील कारण स्क्वॉडमध्ये काय तुमच्या चेंजेस आहे का? काही चेंजेस नाही. सर्वांनी 100% द्यावा हीच अपेक्षा आहे. तर फाईट बॅक होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्कीच. तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देत आहोत. तर मित्रांनो नाणेफेकी संपन्न झालेले आहे. शिवांश 11 वन द टॉस चूज फील्ड फर्स्ट अगेन्स्ट निर्वित 11 संघाच्या विरोधात त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे सज्ज आहेत म्हणजे सहकारी समालोचक समीर ठाकरे. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. टार्गेट या ठिकाणी 42 आता इथून पार करायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पप्पू माली आणि श्याम भोईर. तर गोलंदाजी करण्यासाठी विश्वनाथ बॉलिंग मार्कवर येतोय. पहिल्या सत्रामध्ये 41 धावा बनवल्या, त्याच्यामध्ये चांगला डाव आपल्याला पाहायला मिळाला शेवटला. खरं तर नितीन लवकर बाद झाला. एक षटकार त्याच्याही बॅटमधून आला होता, मात्र त्याच्या मिस्टेकनं तो थोडा त्या ठिकाणी बाद झाला आणि त्याच्यामुळे थोडासा संघ अडचणीमध्ये गेलाय. मात्र इथून मी म्हणेल अंडर फ्लड लाईट 40+, 40च्या वर धावा फाईट बॅक करण्याचं एक ताकद देते. पहिलाच बॉल पप्पू मालीसाठी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. ओ कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट. पप्पू माली ऑफ द मार्क विथ द सिंगल. यापुढे आपण निर्मित स्पोर्ट्सच्या विरोधात शिवान स्पोर्ट अशी लढत पाहणार आहोत. मात्र सध्या ओमसाई प्रतिष्ठानच्या विरोधात तुम्हाला मायरा 11 अशी लढत पाहायला मिळते. विश्वनाथ तयार. बॅकफुटला जाऊन पंच केला. इनफिल्डच्या डोक्यावरनं चांगला फटका. बॉसर येतो एक्स्ट्रा कव्हरला. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धावा चौकार. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय चौकारासाठी. शॉर्ट कव्हरला एक फिल्डर उभा होता आणि अगदी त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय. श्याम भोईरच्या प्रत्येक सिक्सरला सचिन स्वप्नील भोईर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. विश्वनाथ यावेळेला पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. चौकाराचं सडेतोड उत्तर दिलंय विश्वनाथनं. विकेटचं पतन खेळाडू बाद. न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती विजय भोईर येतोय. कट करण्याचा प्रयत्न. चांगला लेग ब्रेक हा बॉलर आहे आणि चांगले व्हेरिएशन नेहमीच त्याच्या माध्यमातून आपण बघत आलो आहे. आणि इथे देखील चांगला बदल करत असताना गोलंदाजीमध्ये निर्धाव चेंडू येतोय. अजूनही पाठीराखे मी म्हणेल जागे आहेत. ही क्रेज आहे धामणगावकरांची. पुन्हा एकदा थोडेसे सफल झाले. ऑप्शनच्या बाहेर निघून अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक खेळाडू बाद होतोय. धक्का क्रमांक 2. मायरा 11 संघाचा हा दुसरा खेळाडू बाद होतोय. आणि आता पहिलं षटक देखील संपेल, कारण 2 40+ खेळाडू बाद झाले. धावसंख्या तुम्ही पाहतात 5 आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पाच धावा आहे धावफलकावरती. ऑनलाईन स्कोरेड आमच्या त्या ठिकाणी आता बदल करतीलच. थोडीशी झोप आहे मला वाटतं चेहऱ्यावर. हिमेश माली नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला आणि त्याच्या प्रत्येक षटकाराला सलगच्या 3 षटकारांना 555 रुपये. चला 55 तरी वाढव. गोलंदाज अनुज ओव्हर द विकेट. अनुजचा पहिलाच बॉल. इथे काय घडलंय मला वाटतं बॅटची बाहेरील कडा होती. ज्या पद्धतीने विकेट किपरनं प्रयत्न केला
एक धाव तिथे मिळाली आहे. स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 6 या आकड्यावर. आता इथून दबाव वाढत चाललाय, कारण 42 बनवायच्या होत्या. डावाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक ओव्हर मागे 10 ते 11 धावा जोडायच्या होत्या. मात्र आता इथून फर्स्ट ओव्हर मध्ये थोडासा बॅकफुटला राहिला संघ. हिमेश मालीकडे आता सर्वांच्या नजरा लागलेत, त्याच्याकडे एक मोठ्या डावाची अपेक्षा असेल. रिव्हर्स शॉट, व्हॉट अ मॅग्निफिसंट हिट, फ्लॅट सिक्सर, बॉल सरळ सीमा पार, षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. आणखी एक दमदार चौकार. आता बक्षीस लागत नाहीयेत. चला लावा. ये लंबी रेस का घोड़ा है, इस पे कोई दाव नहीं लगाता. मारने वालों पे नहीं लगाएंगे, सिर्फ उसका बॉम्ब छोड़ देंगे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. वेगाने पुढे सरकले, आणखी वेग आता वाढेल. गेला गेला बॉल लॉंग स्टॉप बॉर्डलाईनच्या बाहेर आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. क्या बात आहे, म्हणजे 5 धावा या ठिकाणी मिळाल्यात. श्याम भोईर आता खुश झालेले आहेत, कारण आता मॅच पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकली आहे, कारण या पुढचा बॉल असेल फ्री हिट. हिमेश माली मैदानामध्ये आला आणि एकाएक हिमेश रेशमियाचे गाणी जसे हिट झाले तसा तो हिट झालाय. फ्री हिट बॉल. पुन्हा एकदा संधी असेल फलंदाजाकडे. मुक्त फटका खेळणार का? खेळला बॉल, भिरकावून दिला मिड विकेटच्या बाहेर. इट्स गॉन 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 आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 27 धावा, 27 रन्स. काय स्ट्रोक आहे आणि काय फॉलो थ्रू आहे बघा. गुडघ्यावर बसत असताना स्लॉग हिट. षटकारानं आता संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली आहे. 27 आकड्यावर 27 रन्स. पुन्हा एकदा अनुज तयार. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसला. फील्डर जज करतोय, खेळाडू होणार बाद. विकेटचं पतन. एक मोठा धक्का मायरा 11 संघाला इथे लागतोय. हिमेश माली बॅक टू डग आउट. आणि अखेर हिमेश नावाचं वादळ मैदानामध्ये आलं होतं, त्या वादळाला आता थांबवलंय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. जवळजवळ सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न त्याने केला. संघाची धावसंख्या 27 असताना तिसरा धक्का लागतोय. 20 धावांचं योगदान त्याने दिलं. 5 बॉलचा सामना करत असताना न्यू बॅटर हरीश पाटील मैदानामध्ये आता एंटर झाला. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ. अनुज आता थोडासा महागडा ठरलाय. बॅकफुटला जाऊन कट केला. वॉट अ शॉट. नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. हरेश पाटीलचा क्लास झळकला. बॉल जातोय गलीमधनं सरळ सीमा पार. चौकार. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. 31वा धावफलकावरती. उर्वरित आता 12 चेंडू शिल्लक, 11ची गरज. हा सामना आता कुठेतरी मी म्हणेल मायरा 11 संघाने आपल्या बाजूने झुकवला. एक शॉर्ट अँड डायनामिक डाव आपल्याला पाहायला मिळाला. हिमेश मालीचा 4 बॉल त्यानं
फेस केले आणि 4 बॉलमध्ये 20 धावा. तिथूनच सामन्याचं चित्र बदललं. नितीन पाटील गोलंदाजी करण्यासाठी 12 बॉलमध्ये आता 11 धावा वाचवायच्या आहेत. स्ट्राईकला बॅटर असेल पप्पू माली. 2 बॉलमध्ये 2 वर तो सध्या बॅटिंग करतोय. यावेळेला पुन्हा एकदा जागेवरूनच ड्रॅग करण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट मिडॉनला बॉल अडवला जाणार. वेल होती सिंगल कंप्लीट करण्याची. पप्पू माली एका बाजूनं मी म्हणेल कुठेतरी डाव सांभाळतोय. अँकर रोल प्ले करत असताना स्ट्राईक रोटेट करून देतोय. एकेका धावेने स्कोर पुढे नेतो. धावसंख्या धावफलकावरती 32 रन्स. 10ची गरज. बॉल शिल्लक आहेत 11. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय लाईक ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळाली आहे. एकंदरीत मला वाटतं 37 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 3 दिवसांचा हा शेड्यूल आहे आणि वेळ बदलात सहकार्य करा. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन. कलात्मक क्रिकेट खेळतोय. आणखी एक बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार पाहायला मिळाला मैदानामध्ये. सदाबहार चौकार ठोकत असताना 4 ने आता धावफलक पुढे सरकले. 37 आकड्यावरती 5 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असेल. आता पूर्णपणे समीकरण सोपं झालंय. ओमसाई प्रतिष्ठान बॅकफुटला आता आपण ही टीम पाहतोय. हाफ पॉलीवर घेऊन उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव इथे देखील मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 38 रन. 4 धावांची आवश्यकता. कदाचित आता असं वाटतं की याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होते की काय, ज्या पद्धतीने फटकेबाजी सुरू केली आहे. हो, यावेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. पप्पू मालीने आतापर्यंत एकही बॉल डॉट केलेला नाहीये. ही महत्वाची गोष्ट राहिली आहे. 40+ कॅटेगरीचा हा खेळाडू आहे. मात्र इथे अँकर रोल प्ले करतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. यावेळेला पुन्हा एकदा कॅप मध्ये बॉलला पाठवलंय. कदाचित तिथे मॅच फिनिश होणार. होय, आणि मॅच फिनिश झाली आहे. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे मायरा 11. अभिनंदन. दुसरा विजय लगातार श्याम भोईर फॅम टीम या ठिकाणी मिळवत असताना मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम. टफ लक ओमसाई प्रतिष्ठान.